लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाबाबत आता प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळते। अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेत असल्यास त्याची तपासणी देखील होणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरवर्षी जूनमध्ये लाभार्थी महिलांना माहिती द्यावी लागणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। योजनेच्या निकषांचं उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या 5 लाख बहिणींना सरकारनं गेल्याच आठवड्यामध्ये अपात्र ठरवलेलं आहे। लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबत आता प्राप्तिकर विभागाची मदत घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेत असल्यास तपासणी होणार आहे। तर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे। दरवर्षी जूनमध्ये लाभार्थी महिलांना आपली माहिती द्यावी लागणार आहे, असंही सूत्रांकडून कळतंय। तर योजनेच्या निकषांचं उल्लंघन केलेल्या 5 लाख महिला या गेल्याच आठवड्यात अपात्र ठरल्या। मला खरंच काही आश्चर्य वाटत नाही, कारण का इलेक्शनच्या आधी अनेक वेळा ह्या योजना अतिशय उत्तम आहे आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3000 रुपये देणार होतो आणि यातली एकही महिला आम्ही कमी केली नसती, कारण आम्ही खूप विचार करून फायनान्शियल प्लॅनिंग करूनच आम्ही तो निर्णय कसा घ्यायचा आणि त्याची कशी अंमलबजावणी करायची हे आम्ही आधीच ठरवलं होतं। त्याच्यामुळे हे म्हणजे काय पद्धतीने खरं तर हे दुर्दैव आहे